गावाकडची अंडी पिल्ले लपडी सपडी बाता जो तो समजू लागे स्वतःला भल्ला मोठा नेता हे 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 गावाकडचे अंडे पिल्ले लपडी सपडी बाता जो तो समजू लागे स्वतःला भल्ला मोठा नेता आब अर्धी उगी फुकाचा आब अर्धी उगी फुकाचा हळूच मर्द दडी चांडाळ चौकडी चांडाळ चौकडी इच्छा हरामखोर ड्रीम 11 काय आणि IPL क्रिकेट काय त्याच्या आईला मला बुडावलं लाखो रुपयाला इथं झोपल्यात अरे काय झालं अरे काय राहिलं व्हायचं अरे लाखो रुपये गेले ना माझे अरे काय ड्रीम 11 नाही का ही दोन घ्या ती दोन घ्या तुम्ही काय करा पहिला दम घ्या नाही तर जाताना उलटून मरून जाता आधीच 13 वेळेला पैसे नाही ऐका काय झालं काय झालं तुम्ही सांगा काय झालं सांगा काय 4 लाखाचं काय झालं चोरी झाली माझ्याकडे घेऊन आला मला 2 पैसे मिळते ड्रीम 11 मध्ये अरे ड्रीम पण गेला आणि 11 पण गेला ना माझं तुला काय अक्कल आहे का मग तुला काय अक्कल आहे का मग त्याला म्हणतोय ना 5 लाख रुपये गेले माझे तुमचे 5 लाख अरे ते तुम्ही सांगू दुसरा एक जण माझ्याकडे आला अरे मी तिथे लावले ना पैसे लाखो रुपये तुम्हाला काय मग कळतं का याला अक्कल नाही तुम्हाला बी अक्कल नाही अक्कल नाही का तुम्ही बी खाता का काही बी तुम्हाला सांगतो कोणाकडे बी द्यावं लागत नाही पैसे ज्याला डोकं आहे का त्याला ती इल्लम डिल्लम घालता येते कोणाला पण घालता येत नाही गावात फक्त मी सुखदेवच खेळतो 50 घातले की रोजचे 1000 आणतो बघा हे 1000 ते काय पैसे तुम्ही काय मुकाट्या आमच्या मुकाट्या काही बी कुठाने करायला लागले पोरीचे लग्न जमीन आमच्या मुकाट्या सगळं काय करता आमच्या मुकाट्या 500 एकर जमीन केली आमच्या मुकाट्या मग पैसे गेले आपल्याला बोलतात आणि आम्हाला ठोकायला आले इथं एक लक्षात ठेवा इथून पुढे असं ड्रीम 11 फिल्म मला सांगायचं नाही अहो आबा त्याच्यात कसं असते माहितीये का त्याच्यात 50 रुपये टाकले का 1 कोटी येतात तुम्हाला 4 लाख कोणा टाका म्हणलंय तेच कळणार सांगितलं 5 लाखाचं काय मी म्हणलं नाही सरपंच म्हणले नाही मग आम्हाला कशाला म्हणाल्या अरे पण तुमच्यामुळे गेलं ना पैसे आता मी गेलो गावामध्ये तो मला तुकाराम भेटला तुकाराम म्हणला आपण लाखो रुपये लावले की करोडो रुपये येतील मग कोणाचं ऐकायचं खायला जायचं का काही बी खायला जायचं का तुमच्यामुळे शेण खाऊन बाहेर झालं ना मला आता नाही पण आता काय करू आणखीन 5 टाका आणि आणखीन आपण अजून 2 कोटी आता पण भिकार झाला तर गावात भीक मागा म्हणा नाही आबा तुम्ही भिवू नका 4 लाख गेलेत ना 4 लाख गेले तर ते 4 लाख आपल्याला काढावं लागतील त्याच्यासाठी आपल्याला अजून 1 लाख रुपये टाकावं लागतील 1 लाख रुपये 1 लाख टाकले म्हणजे आपण नाही म्हणलं तरी 10 कोटी तर कसे काढतो मला एक सांग रे 1 लाख रुपये जर का आपल्याला जमा करायचे म्हणलं काय केलं पाहिजे काय केलं पाहिजे बाबा याच्या किड नाही का काय सांगते रे कुठाने काय अजिबात जमणार एक काम कर सरपंच सुक्या माझ्या संग चला आपल्या डोक्यात एक आयडिया नाही इकडे काठी माझ्या डोक्यात एक आयडिया आलेली कमीत कमी 2 लाख मिळतील अरे चप्पल ठेव तुला तुमच्या डोक्यात 1 लाख इकडे आणि मला 1 लाख कालचं लग्न आहे ना एकच नंबर झालं एकच नंबर माल मिले छपला पण पैसा ही पैसा गया कल तो वाना ती वांग्याची भाजी कशी राहू होती सुगंध सुटला होता सगळं एकच नंबर बासुंदी जिलेबी गुलाबजाम जानी हमें तो सबसे अच्छा गुलाब जामुन लगा गुलाब जांबू गुलाब जामुन गुलाब जाम म्हणते गुलाब जांबू कोण आणला गुलाबजाम पेक्षा या टमले कालावर जोरात होत्या कोणाचं काय बस या अन्नाचं नुसतं या टमवर लक्ष तसं नाही आहे ती सांगितलं आणि डोळ्यांना दिसतं रे ते म्हणून बोलतोय मी बरोबर तुमचं लक्ष नसतं या टमवरच असते ना मग आहे का नाही
खाण्यावर नाही तुमचं लक्ष काय? अहो गुलाबजाम काय जिलेबी काय कसली भारी भारी लागत होती हा? जंगल के मोर किधर, एक हिडवा, एक काळा और एक उघडा। जानी हम जंगल के मोर नहीं, हम बस्ती के हस्ती है। हस्ती व्हायला चाललं काय? हस्ती नहीं, हस्ती है, हस्ती। हस्ती म्हणजे बारी माणूस आहे ते. वा. हॅलो हस्ती कस काय झाला ह्यो? हस्ती 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 झालो। अरे लग्नाला चाललोय आम्ही. लग्नाला? हायला तुम्ही तेच काम करा त्या आयुष्यावर लग्नाचे. अरे एका माग एक लय लग्न आहेत आता. अरे लग्नात बिझनेस बी करतो आम्ही, डान्स करतो बँड पुढे. काय म्हणजे आयटम बॉय? खरं. आणि आम्हाला ना भरपूर माल मिळतो, आम्ही वाटून घेतो सगळे. म्हणजे तुम्ही याचे पैसे सगळे वाटून घेता? माहिती नाही सगळे मिळून करतो काम आम्ही, पण ह्याला नाचायला लावतो. आणि ह्याचे पैसे आले की 100 200 वाट्याला आलं की ते घेतो, पेट्रोल खर्च बघतो, जेवण बघात. तुला माहितीये का पाटसला लग्न, पाटचं झालं की येवतला, येवत झालं की उरळीला, उरळी झालं की लोणी, लोणी झालं की हडपसर. नाही मी अण्णा म्हणजे असं झालं लग्न आहे लोकांचं आणि नाचतं येणा भोकाच. आमचा बिझनेस राहा. बिझनेस आहे. पण मी काय म्हणतो अण्णा चांगला असेल ना? लोका गुलाबजामचा वास, बासुंदीचा वास. अरे आणि आज तर आहे ना सगळी श्रीमंतांची लग्न आहेत. श्रीमंताची? मग काय रे मी येऊ का अण्णा? मी येऊ येऊ ना? तुला नाही तुझी बायको सोडायची, इकडे यायचं जाऊ आपल्या बरोबर. येऊ दे की. आव पांडवा अण्णा ऐका ना, मी 10 मिनिटात बायकोला विचारून येतो. तुला आता यायचं असलं तर आमच्या सोबत चल, बायकोला नको विचारू. मागच्या ते बोकड खायला गेला, बोकड तर नाही भेटलं पण बोकडासारखं सोडलं. मी 10 मिनिटात विचारून तिथं येतो, तुम्ही ताबा वाट बघा बरं का. आलं मी लगेच आलो, असं जातो ना असं येतो बरं येतो नाही यायचं लागा लगेच. येईल प्रेमाचा माणूस आहे. चला मग अरे प्रेमाच्या माणसाला बरोबर घ्यायचं असतं पांडवा, आणि त्यात खरं मजा आहे. कशी आहेत फुलं? मस्त आहेत. मग हे बघ, हे हा कलर वेगळा, हा थोडासा बघ. हे हा झेंडू बघ, हा पूर्णपणे असा पिवळसर आहे. हा थोडासा भगवा कलर आहे. आणि हा पिवळा आहे. हा पिवळा आहे, हा भगवा आहे. हे बघ, हे बघ, ते सैराट मध्ये सारखं आहे का नाही? बरोबर, सैराट झालं कसं आहे? मस्त. काय तुला सांगतो, आमच्या तात्यांना फळाची फुलाची एवढी आवड. फळ झाडं लावणार, फुल झाडं लावणार, सगळं अख्ख्या गावाला फळं आणि फुलं आमचा तात्या पुरवतो. पण मला एक सांगा, तुम्ही मला पहिले का नाही आणलं इथं? अरे आणणार होतो. काय 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 झालं माहितीये का, इकडे येण्याचा कधी योग आलाच नाही ना आपल्याला. तिकडे आपल्या कलिंगडात झाड होते, ते होते, मुळ होतं तिकडं. आज म्हणलं चला इकडे तुला घेऊन यावं म्हणलं. हे थोडंसं लांब आहे शेत, मी पण इकडे जरा कमीच येत असतो, त्यामुळे ही गोष्ट होती. आता हे जे फुल आहे ना, हे थोडीशी वेगळी जाते ह्याची. हे छोटं आहे आणि हे थोडं हे मोठं येतं थोडंसं. सुक्या काय करतोय? इकडे इकडे इथे ये. हे आपल्या पालतीवर होतं का काय म्हणायचं? इकडे वाटतंय मला पण ते. बांडगुळाकडे बघतो आता गोष्टीचं. इकडे काय सुखदेव काय करतो इकडे? ते फुल बघायला आलतो. फुलं बघायला आलतो. तुझ्या बापाने उसात फुल पाहिलं होतं का? नाही उसात नाही, हे इकडे शेतात झेंडूचे फुलं बघायला आलतो. झेंडूचे फुलं? झेंडूचे फुलं कधी बघितले नाहीत का? नाही म्हणजे बघायला आलतो, म्हणजे हे आपलं घेऊन जावं म्हणून आलतो. घेऊन? अरे बधीर डोक्याच्या, या आमची फुलं येतं आणि आमची फुलं न विचारता घेऊन जायला आलाय का तू? त्यांचं नुकसान करतो का तू? नाही सरपंच म्हणले आपल्याला कार्यक्रमाला एक हार लागतंय, तर मग म्हणलं हार आणण्यापेक्षा आपण काय करावं, त्याच्या शेतातले 2-4 फुलं घेऊन जावं आणि हार करून द्यावं. चोरून? नाही चोरून नाही, म्हणजे असं तुम्हाला काय तुझा उतार बघू. हे बघ, हे चष्मा बघ एक कांड्याचा. घाल ग तू, घाल बरं. शी नको घाल तर खरं बघू. भारी वाटतंय तुम्हाला? घाल भारी वाटतंय. एवढं काय झालं? गाडी वाटते? नाही भारी. राहू दे छान दिसतोय आता मस्त पैकी. छान दिसतोय की नाही? मस्त काजल दिसते. काजल दिसते ना. आणि मी घातल्या अजय देवगण. अजय देवगणचा काय संबंध तुझा? अरे तुला जर मिश लावलं तर जोरा सारखा दिसतील ना. अजय देवगणचं लागला बरोबर कराय तू? माकड दिसतोय ते. तुला कळलं पाहिजे काय. आणि मला एक गोष्ट सांग इकडे. दर पकड. मागच्या वेळेस मी आणि सपना आमच्या शेतात तिथं भेटलो होतो, ही गोष्ट आम्हाला कोणी सांगितली?
त्याने सांगितली. कुणी सांगितले? कोण सांगितले? खोटं बोल. आता कसं आहे माहितीये का, आमचा मूड लय चांगला आहे. नेमकं तू आता चांगल्या मूड मध्ये इथं मध्ये टापकलाय. उगा आमचा मूड खराब करू नकोस. तू सांगितली का नाही? खरं खरं सांग. मी हा नाही. मग कोणी सांगितली? तुम्हाला सांगतो भैया साहेब, हे काम 100% सरपंचाचं असेल. कारण तुमचा विरोधक कोण आहे? सरपंच आहे. तर सरपंचानं तुमच्या विरोधात कांड करण्यासाठी सांगितले असेल. मला काय करायचंय? असं ना, म्हणजे तुझा हात म्हणजे काही हात नाहीये? नाही. हात नाही, पाय नाही, डोकं नाही, काहीच नाही म्हणायचं. नाही मग काही नाही. हा ना. हा मग ठीक आहे, लक्षात ठेव. परत आमच्या मध्ये लावालावी करू नकोस, आमच्या मध्ये डोकू नकोस. नाहीतर मग गाठ माझ्याशी आहे. आता प्रेमाने सांगतोय. आणि परत आजूबाजूला तरी दिसला ना, पाय तोडून हातात देईल. कळलं का? हा सपना, हे बघ, हे घे, हे घे, हे घे. हा हा माझ्या आणि सपनाच्या नावाने टाक ते डोक्यावर. टाक. उदय उदय. ला 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 ला. जा आता निघा पळा. बधीर डोक्याचं. अरे लई अडपट आहेत ही यांच्या. काय मला तर काय वाटतंय माहिती का, ही आपल्यावरती वॉच ठेवूनच नुसती. मला पण तेच वाटतंय. बरोबर की नाही? आता त्या दिवशी आपण शेतात भेटलो, त्यांना कसं कळलं आपण आलोय. बरं आज आपण इकडे आलो तो ऊसा त्याच्या बापाने फुलं शोधली होती का? म्हणजे हे आपल्या वॉच ठेवूनच आहे. आणि ह्याच्यामुळे असं करतात ही. जाऊ दे, टेन्शन घ्यायचं नाही. मग हो ना, मी असल्यावर काय ब्यायची गरज आहे? इसलिए तो नाही डरती मैं. अरे ब्यायचं नाही. ते काल बंद होते, हे आज बंद आहे. ओ ठात कोंडलेले आवाज बंद आहे. नाडी मधील ठोके मोजून पाहता काय, छाती सकान लावा काळीज बंद आहे. बाई किती गवत वाढलंय, काय करावं? जेवढं काढेल तेवढं कमीच आहे. गबाळ वाढतच चाललंय पण कमी काय होईना. एखादा इचू काटा जर येऊन बसला तर काय करावं? ह्यांना सांगितलं होतं की काढा, पण नाही. संसाराची अक्कल पाहिजे ना. सांगून सांगून दमली मी, पण ह्या माणसाला कळलं नाही अजून. अरे पाच बायको काम करताना दिसते मला. नाही लुळतीया. नाही गाड उलुळी चालली असेल ना, काय का नाही? लुळते वय हिचं काम करती. सांगितलं होतं की हे सगळं काढणं होत नाही का? आता कामाची अक्कलच नाही. अगं मग याच्यात मारायचं कशाला? मग काय गाडव लुळी आली म्हणून? आता ती तुमची खानदानी सवय, त्याला मला कशाला मारती? खानदानी सवय आहे काय? खानदानी सवय आमची. गाडव लुळी आली या. कधी काढलं का ही कधी? हा नाही चांगलं साफ केलंय बर का. अहो मी हाय म्हणून शेतात पण करायचं काम, घरी पण करायचं, धुणं भांडी बी करायची, परत तुम्हाला खदगी बी द्यायची, सगळं द्यायचं, तरी अक्कल येत नाही. अगं बायको, तू काम केलं तर स्वच्छ राहील, आणि हे स्वच्छ राहिलं तू इचू काटा नाही येणार. बरोबर ना? होय, इचू काटा एखादा साप येऊन बसल्यावर कळलं मग. हा, घरात एवढी मोठी नागिन असल्यावर कस काय साप येईल? टोमणं मारताय काय? अगो नाही, खरं बोलते. आता मला सांग, घरात एवढी मोठी नागिन असल्यावर तिच्या पाया पडायला तिचे शिष्य येणारच ना. स्वतः आज गरावानी झालाय की मला नागिन म्हणताय. ते जाऊ द्या, मी तुम्हाला काय सांगितलेलं? दळण आणा म्हणून सांगितलेलं का नाही? काय झालं? अगं गेलो होतो तर ते म्हणलं अजून दळण झालं नाही, थोड्या वेळाने. मी त्याला बोललो, बाबा दळण कर, नाही तर माझी बायको पेटली ना, तू गिरणी पेटून टाकीन. तो देतो म्हणलं, मग मी थोड्या वेळाने आणतो ना जाऊन. नक्की त्याला म्हणलं का तू दळण देतो म्हणून? बरं ऐक ना, आपल्या ना गावाच्या बाहेर आहे ना माझ्या एका मित्राचं लग्न आहे, तर मी जाऊ का ग शिवाना? काय? कशाला? अगं मित्राचं तर लग्न आहे ना, असं जातो ना, असं येतो लगेच मी. तुमचं कसं झालंय माहितीये का? उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग. लग्न कुणाचं उतावळा झालाय कोण? अगं शिवाना ऐक ना, लय दिवस झालं गुलाबजाम खाल्ले नाही ग. 2 गुलाबजाम कोण असं लगेच येतो ना. तुम्हाला काही जलमताच भिकाचे डोहाळे लागले होते का काय? भिकाऱ्यावानी नुसतं खात घालताय. तू आमच्या भिकाचे डोळे काढ. तू जन्मताच काय पाळण्यात शिव्या देत जन्मली होती का ग? तुम्ही गप्प बसा, तुम्ही माझं काढू नका. कशाला तुम्हाला सारखं लागतंय? ह्याच्याकडे जा, त्याच्याकडे जा, आणि कुणाचं लग्न आहे, कुणाबरोबर जायचं आहे? अगं ऐक ना, तुला पण 2 गुलाबजाम आणतो, पण हे बाकीचे प्रश्न नको ना विचारू. जायचंय कुणा बरोबर आणि लग्न कुणाचं आहे? अगं ते आनंद पांडवाचे मित्र आहेत तिकडं. झालं, ती तर उंडीगेच, त्यांचं काय नाही. तो पांडवा तसला नासका, आणि ती
हाय बायानवानी मेकअप करणारा अण्णा त्याच्या मागे जायचं आणि त्यो देवा त्या दिवशी मला त्याला कसं बोलला की बाल बच्चू वाली बी चालती म्हणजे आता त्यांच्या नादी लागून तुम्हाला असलं बनायचं तिथं बाया तर बघायला जायचं नाही ना काय तसं तसं थोबाडच नाच काय कोण बघणार बी नाही मग काय काम करू घरात बसून काय काम करू काम कमी येते का काम कमी येते का इथं गपगुणाने उपटत बसायचं बर काय बर काम ना धंदा निघाला लगे लग्नाला गपगुणाने ती साडी पिको फॉलला टाकली ती घेऊन यायची संगीकडे टाकली या संगीका बावरू नका लगी संगी करून तिच्याकडे जायचं गुलगुल गप्पा हाणत बसायच्या नाही त्या आणि तिनं तुडवल तर गप बसायचं अगं मी ना तिचं सगळं गुलगुलू गप्पा हानीत तीच उलटी हानी ती तिला काय का हाणं ना उठा पहिलं जावं आणि पिको फॉल आणि त्या दळणाचं बी बघून या लग्नाला जायचं आहे स्वतःच लग्न तर नाही टिकवायचं कळत आणि दुसऱ्याची लग्न लावत फिरताय ती बी ते पांडवा बरोबर अण्णा ती द्यावं तर ना त्याला तर मी एक दिवशी असाच तुडवणार आहे बघतच राहावं फक्त ह्यांनी कधी यायचं सदा आपल्याला लग्नाला जायला उशीर होतोय हा लग्नाला जायला उशीर होते अण्णा बरोबर आहे पण येऊ द्या ना 5 मिनिटात येईल तेव्हा हो त्याला तरी कोण घरी काय देणार आहे आपल्याशिवाय मी तर तरी आहे का दुसरा कोण त्याला आपल्याशिवाय मग मुझे लगता है उसकी बीबी ने उसे परमिशन नहीं दी होगी इसकी वजह से वो नहीं आएगा येईल तेव्हा अरे तेव्हा आपलाच मित्र आहे आणि आल्याशिवाय राहणार नाही आपल्याला म्हणलं ना येतो लगेच थांबा पुढे चला तुम्ही मी आगून आलं तर खरं नाही तर बघा आपलं निघू बरोबर किती वेळ थांबायचं लय उशीर होतोय त्याच्यामुळे आपल्याला पुढे काही मिळायचं नाही लग्न आपलं बी होकून जायला बसले मग चालायचं का ना चला ए जेव्हा बस चल जाऊ दे तोर वाट बघावं त्याची तरी आपण अरे काय नका सदा वाट बघू जाम झालो नका खोकं कशाला आणलंय हा ते खोकं नाही मग तुम्हाला काय सांगू बायकोनी तर परमिशन नाही दिली लग्नाला जायची मी म्हणलं हे खोकं घेऊन जा आणि लग्न आता श्रीमंताचं आहे ना श्रीमंताचं आहे मस्त खोका भरून गुलाबजाम ना एवढं आपण पत्रावर वाळू आणि रोज सकाळी चहा बुडून खावा तुझ्या पाया पडतो घेऊन जा ना नको बाबा तू यामुळे ना मला तिला हाकलून द्यायची एवढं बॉक्स आणल्या भरून माझ्यासाठी नको काय नको पत्रावळे फेकून दिलेला त्या तरी आणा अरे खायचं वाढव ना नाही कोणत्या देवाने आपल्याला जेवायला घालवले असं मग काय नको चला अण्णा चला ह्याच्या नका नारी लागू हे काय हिशोबाचं नाही राहू द्या नको जातो चला चला आयला ह्या बायकोनी ना कुठं सोडलं नाही मित्र काय खायला द्यायना आणि बायको बी द्यायना काय झाले काय झाले कारण ते गाडी मग मला नाही लागलं का आयला जेवाय सुट्टी झाली काय बाहेरनं बर 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 आयला चांगला जोरात भेट दिसते भूक लागली त्या तिथं शेतात काम करते आता तुला कायला भूक लागली मी बी काम करते की मोनात कशाला आणलं का आताच दुधात 2 भाकरी चुरून काय सांगू तुला जेवायचं का बाबा बस बस इथं बस बस त्याला द्या भाकर थोडी मला कुत्राला टाकतात तुकडे नाही बार का त्याला लय नाही खाते द्या दर हा एवढे दर हा हा दर महिने अगर तुला का तोंड घालू का आता दर तुझ्या हाताने खा भेंडी हा भेंडी मावशी डबा तिकडे ठेवता आका संपल तुम्हाला उठ आता उठ खा त्या इकडे माझ्याकडे डबा जे इकडे तू खाऊन टाकील ना काय सांगायचे ही बधीर सांभाळता अक्कल आता म्हणलं बायांना बाबा हे म्हणले तात्या चला तुमच्या रानात नाही म्हणलं आता बाया कामाला येतं म्हणलं आता जेवाय सुट्टी झाली असेल आणि नेमकं जेवायच टायमाला झालं म्हणायचं जेवाय सुट्टी झाली असेल हा तुमचं काय कालवण आहे कोणी बनवला लई तरी दिसते बाबा इकडं काय बेसन इंडियन चक्का आजीने तर टोपी भारी घातली की ते कॅप्टन ते अंपायर आहेत बिल बाउंडी मस्त क्रिकेटच्या आणि ह्यांचं काय बटाटा
फुलवर वा 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 मटण बिटन खाता का नाही रानात मटण असतं का आता तर तुम्ही द्यावा एखाद्या दिवशी त्यांना पार्टी. नाही देणार आता हे ना ह्या वेळेस पगार झाला ना पगार बरोबर मी तिच्या आला बकरूच कापतोय. बर चालते चलू द्या. बरं आज उरकल ना तिकडलं हा चालते चलू द्या जमा नाही होत्या हा चालते चल चला चल हसील त्यांचा पम चला चला तिकडे 15 वर्ष जेलमध्ये काढलं ती 15 वर्ष. आबा ते दुसऱ्यांना सांगा मला नका सांगू मला माहितीये. नाही का ते बोलता ना हा ते तोंडाचं वाक्य निघून जात आहे. बरं मला सांग तू मला शेताव का भेटाय बोलवलंस? आबा तुम्ही त्या बादशाह आणि सुख्याचं ऐकून माझं लग्न ठरवायला निघाले होते. आणि ती बाई माझ्याकडनं चुकत झाल्या आणि त्याबद्दल तू मला माफ कर. पण काय झालं वयात आलेली मुलगी असते ना ही बापाच्या डोक्यावर ओझा असते बाळा. आणि आजकाल काय पेपरमध्ये वाचतोय आपण काय प्रकार घडतात. वयात आलेली मुलगी लग्न करून टाकावं म्हणून माझ्या डोक्यात तुझ्या लग्नाचा विचार आला. त्याबद्दल मी तुझी माफी मागतो बरं का. जाऊ दे आबा आता सोडा झालंय ना आता सगळं. आता परत अशी चूक नका होऊन देऊ. नाही अजिबात नाही पण एक लक्षात ठेव बाळा तू देखील जरा बापाचा विचार करत जा. किती जरी कठोर मनाचा असेल तर शेवटी मी बाप आहे ना ग. माझ्या मनामध्ये तुझ्याबद्दल प्रेम आहे. काय करतोय? पाया पडते आबा. अरे आबाच्या पाया पडतो का आम्हाला 4 चौकाच्या खांद्या घालवतो इतकं बोंबलत असू दे आबा. मी काय म्हणतो हा बोल मी लय अडचणीत आहे आबा. तू अडचणीत आहे? तुला केव्हापासून अडचण यायला लागली? त्याच काय ना आबा माझी बायको मला शिव्या देते मारते अन्याय अत्याचार करते. असं माझं नाही प्रेक्षकांचं मत आहे. आपल्याला काय नाही आपल्याला रोज मार खायची सवय. म्हणजे मला नाही पण प्रेक्षकांना वाईट वाटतो. आणि आबा काही प्रेक्षक तर म्हणतात बायकोची चांगली जिरवच. आता आपण ठरवलंच बायकोची अशी जिरवायची ना या भागात. तर मी म्हणलं आता याच्यावर उपाय म्हणलं तर दांडगा अनुभव असलेले आपले आबाच आहेत का. म्हणून मग मी तुम्हाला उपाय विचारायला आलोय का आबा बायकोची जिरवायची कशी. मी सांगू तुला उपाय? मी सांगते मी बोलतोय ना मग आबा मला सांगू द्या. अगं मी बोलतोय त्याच्याशी मला सांगू द्या ना आबा. मी तुझा बाप आहे ना. नक्की का मला उपाय पाहिजे ना मध्ये बोल नको. मी सांगतोय तुम्ही एक सांगा मी एक सांगतो. म्हणजे लवकर सांगा ना मला जायचंय. सांगा टेल मी टेल. हा बोल ऐका बायकांचं मन कसं हळवं असतं. तुम्ही नवरे लोक आहेत ना त्यांना समजूनच घेत नाही. तुम्ही जर त्यांच्यावर प्रेम केलं ना ते पण तुमच्यावर प्रेम करतात. तुम्ही त्यांना फुलासारखं जपा ते पण तुम्हाला फुलासारखं जपतात. मग तुम्ही त्यांना नीट सांभाळलं ना मग ते तुमची काळजी घेतील ना. एक नंबर काय बोलण्यास संपलं नाही. पण आपल्याला काहीच कळलं नाही आबा. तुला काहीच कळलं नाही? काय नाही डोक्यावरून गेलं त्याच कामात आहे. तुला उपाय पाहिजे झाली उपाय पाहिजे ना. कानकर इकडं एक काम कर मी केलता भाऊ झाले उपाय. सांगा मी माझ्या बायकोला स्टोचा बाडका लावला आणि त्या बाडक्यात ती जळून मिली. असलं नका सांगू आबा काहीतरी सोपा उपाय सांगा की. सोपा उपाय काय सोपा उपाय सांगावा त्याच्या आईला कर. मग एक काम कर ते आपल्या हे उपाय सांगणारे आपल्या गावात 2 नालायक माणसं आहेत. कोण? तो सरपंच आणि सुक्या. त्यांची गाठ घे. आबाने सांगितले म्हणून सांग. काय त्यांच्याकडे चांगला उपाय मिळेल तुला. बायकोची जिरव ना बायको बोललीच नाही पाहिजे. काय तुम्ही काढून येतो नाही तिथे काय उपाय दिला आबा. मुका घेतो काय माझा. नाही जा बघ ती गावात कुठे जातो तिकडे जाऊन बावर सका त्याच्या एक नमुने आहेत ना गावात. आहे का नाही ते जाऊ दे मरू दे. माझं मला टेन्शन आहे. सरपंच काही म्हणा गड्या हे चिचा माता लय गोड आता. चिचा लय गोड आहेत. फिरंगी चिचा म्हणतात काय तुला चिचा पोरी
सुरी काय रे लय आवडत नाही का रे गाधाडे बसाव सरपंच उग तुम्हाला तेच सुचत आहे बसलेलं नाही तर मी काय? कुठं उठलेलं आहे. पण ह्या चितानं पोट भरण ना हो मग तू एक काम कर माती खाय थोडीशी अरे काय भाकरी भिकरीची सोय लावा ओठा चिच्चा खावा बोर्र खावा आणि हे खावा कैऱ्या खावा. अरे काय तू आपसावर त्या माकड आहे काय तू लग्ना बेगण्याचं पाय काय. हा सरपंच लग्नावरून आठवलं आपण सामूहिक युवा सोहळ्याला जाऊ काय लय जेवायची भाजी असती गुलाबजामू जिलेबी आच्या बायला सरपंच तुम्हाला जेवायचंच पडलेलं असतंय. अहो तिथं युवा सोहळ्यामध्ये जर लग्न केलं सामूहिक युवा सोहळ्यामध्ये तर तिथं भाजी कुठे भेटतात बायकोला मग सुद्धा भेटते आणि वरून सरकारचं पैसे भेटतात. ह्याच्या बायला पण सरकार फक्त लेकरच द्यायचं बाकी राहत. नाही नाही तसं नाही हो ते आपल्याला काय दुसरं काम आहे. सरपंच हायला सरपंच लय सावलीला बसले गाड्या बसलं सावलीला तू बस आमच्या अंगावर. अहो नाही ना सरपंच मी काय म्हणतो तू कस काय येणं केलंय अहो का गावात शोधलं तुम्हाला पर घाम निघाला माझा सगळा ते शिंबड पुश घामाच्या एवढं काय अर्जंट काम काढलं सदा अर्जंट काम आहे काय तुम्हाला सांगतो माझी बायको मला शिव्या देते मारते आणि अत्याचार करते रे असं माझं नाही प्रेक्षकाचं म्हणणं आहे प्रेक्षकाचं होय का मला काय मला रोज मार खायची सवय. मला सांगतो सरपंच हे लई लाज लावण्याचा आहे. नाही पण आता त्या मला नाही पण प्रेक्षकाला वाईट वाटत बरोबर काय काय प्रेक्षक तर म्हणत्या तिची चांगली जिरव तेव्हा म्या काय ठरवलंय ह्या भागात तिची चांगली जिरवायची म्हणून मी गावात त्या आबा साहेबाकडे गेलो इचरायला तर आबा म्हणले आपल्या गावात दोन लय येड्या म्हणजे शहाण्या डोक्याची दोन माणसं हुशार सगळ्यात त्यांच्याकडून सल्ले घे उपाय घे म्हणून तुम्हाला शोधत होतं गावात. असं आहे होय बायकोची कशी जिरवायची मला जरा सांगता का. बर बर त्या टोंगड्या आबेन पाटील काय आदरानं बोलायले बायकोची जिरायचं म्हणलं तू एक काम कर आता कुठे ते जनावरांचा बाजार गाई म्हशीचा तू काय कर तुझ्या बायकोला आहे ना पाठेच सोबत घे आणि बाजारात विकून टाकता बायकोला. हो सरपंच त्या का गाव विकून येईन तिला इकडं एवढं शक्य नाही नाही सरपंच सदा भाऊ बोलता तो एकदम बरोबर आहे. तसलं जमना तुम्हाला सांगतो सदा तिनं जेव्हा झोपी जाती झोपी गेल्या गेल्या काय करायचं तिच्या नाकामध्ये अशी लाल भुरकी मिरची भरायची आणि ठसका लागला का तोंडात भरायची बघ कशी वाट येते. जर जमत नसलं ना काय करायचं तिला मस्त एक चांगला नवरदेव पाहायचा नवरा दुसरा आणि तिचं लग्न लावून टाकायचं तू मोकळ ती मोकळी तूही बल्लाच गेली काय बोलतो रे काय आता उपायच तशी आहे बायकोच तशी आहे बायकोची एवढी नखरीची ते ऐकतच नाही कोणाचं. बरं मला सांगा सदा भाऊ आपण एखादी म्हैस जर डिवकी असली तर तिला बाजारात विकता की नाही. तुमच्याकडे विचारणं चुकीचं राम का चालू इकडं ऐक ना त्यापेक्षा मी तिकडे हिरीत जीव देईन. अरे बस नाही जा तिकडे अरे काय येड माणूस आहे सर पण तुम्हाला सांगतो चांगलं कोणाला सांगायचंच राहिलं नाही आपण किती बरं चांगलं सांगितलं दोघांनी हा ना पण ते ऐकतच नाहीत. चला मला भूक लागली आहे चिचाना काही होईना मला जेव घाला कुठं तरी चला. अरे बाबा तो काटा तोचला मला बरं वाटायला लागलं बघ महिने जरा लय दून आणि डोकं दुखायला लागलं हा माझे मान पण दुखते अगं महिने जाप ग जरा महिने बरं वाटतंय का काय उलटी आली काय अगं महिने तुला मान दाबायला लावली तू नरड कुठं दाबते माझं. आता मान आणि नरड एकच आहे की हे बघा ना एक आहे का मग बावळट कुठली अजिबात नाही नुसता असं मी नुसता जड झालाय अक्कलच नाही खाऊन पिऊन नुसती गंडारली नीट दाब की जरा बघ की कसं झाले उवा झाले तू उवा झाल्या तुझ्या झाल्या असं मग अयो हे बाबा असं काय येतोय का दबक्या पावलांनी जरा व्यवस्थित ये की जरा आवाज बिवाज द्यावा असं हळूच कुत्र्यागत काय येऊन बसतो शेजारी. हो म्हणत आहे मी लय अडचणीत आहे तुम्ही काय मला एवढे प्रश्न विचारता. सदन कदा तू अडचणीतच असतो तुझं नावच सदा आहे म्हणून. काय रे सदा कधीतरी चांगलं बोलत जा की जरा शिकवलं का नाही चांगलं बोलायला. अहो ती बायको नुसती काही केलं घरात कोंडून आणि ते नुसते आणते बाबा लय तारा झाल्या माझ्या जीवनाला. ह्याचं बायकोचं पुदा का आलंच. अरे तुला त्या बायकोनी बैल करून टाकलाय बैल
नुसतं हे काम कर ते काम कर हे काम. अरे जरा चांगलं राहा, तू माणसाची जाते जरा कसा चिकना चकना असं दिसला पाहिजे ना. काय भांडले सगळं काय केले अवतार हा. हे नाही का मोनाताई म्हणतात ते बाई होतला नाही का बाळ होत तसंच बांधून हिंडतय. तसं काय नाहीये. माझी बायको म्हणली हे बांधून हिंडत जा नाही तर गावातल्या बाया लाईन मारत्या तुमच्यावर. याला कोण कुत्र विचारत नाही याच्यावर लाईन मारणारी. तुझं कोण लाईन मारायचा तुझा इथून तिथून वास सुटलाय ईदभर. अहो तुम्हाला काय सांगू मोनाताई, मागच्या वेळेस ते सुक्यान बादच्या सोबत न विचारता गेलं मटण खायला. लय मारलं बायकोनी. हाडला वय मग आता ह्या वेळेस चांगलं लग्न सरायचे दिवस चालू आहे. सकाळी अण्णा पांडवा भेटले, मला म्हणले ये चौकात. भेटले किती गायबाने भेटलेच का? मग मी म्हणलं ताबा आता यावेळेस बायकोला विचारून जावा. लय दिवस झाले गुलाबजाम नाही खाल्लं. बरोबर बायकोला विचारावंच लागते. हा मग बायको म्हणली जा शेतात काँग्रेस उपटायला. काँग्रेस उपटायला त्याची अख्खी जिंदगीच उपटण्यात चालली. अरे काय नको नको झालंय. ते कुत्रे तरी चांगलं असतात रे, 1-2 टाइम नुसतं खाऊन झोपतं तरी. असली तुझी बिकट अवस्था चालली. मी काय म्हणतो मोहन ऐका ना, असं काही पर्याय आहे का उपाय की बायकोच्या जिरावता आली पाहिजे? बायको जिरायची? एक काम कर मला सांग, मीच तिच्या उरावर जाऊन बसते, उठणारच नाही कधी. अगं मस्करी नाही. अगं महिने तुझ्या वजने काहीच होणार नाही. ती बाई लय कडक आहे तुला नाही माहिती. नाही ना मी तुला म्हणलो होतं ना एक दिवशी चांगला दारू पिऊन चांगली हान म्हणून हातपाय बांधून. अहो हाणायला काय नाही पण ती मला कुत्र्याचं ऐकत तुडवते. तेवढं आहे तुला ते ऐकायचीच नाही. एक काम करतो काय ना तू आपल्या गोठ्यात जा. गोठ्यात? हा तिथं वंगण काळ. वंगण काय असतं ते ना ती गार्डन मध्ये लावायचं असतं. ती काळ ते. हा तर काय करायचं ती एखाद्या चांगल्या बाटलीत भर आणि घेऊन जा आणि तिला पाज है ना. पाजायचं नाही मध्ये मध्ये बोल नको. आता कुत्र्याच्या ऐकत हाणले शांत बस. पाजा बिजायचं नाही. ऐक काय करायचं चांगल्या बाटलीत भरायचं तिच्याकडे घेऊन जायचं आणि काय म्हणायचं माहितीये का, म्हणायचं हे ब्युटी पार्लर मधून आले. म्हणायचं सोना तुझा चेहरा लेट टॅन झालाय म्हणायचं आणि असला ग्लो येतो. तेल दे लावायला त्यांना. असं काळ जरत होईल ना तू बघच. हा ना हे खरंय बर का. तिला लय गर्व आहे स्वतःच्या चेहऱ्यावर. नेसती मला म्हणत असती मी म्हणून टिकले, मी म्हणून टिकले. तुम्हाला माझ्यासारखी गरीब बाईक भेटले असते का? आता काळीच करतो. तिला टिकल्याचं पाकिटच आणून द्यायचं की. नाही कुठं हाणू रूम नाही. महिने तू बसा काय पण बोलू नको. टिकले म्हणत होतं ना. टिकले म्हणजे ते संसार परपंच करतात ना त्याला म्हणतात टिकलं. कळलं का? कुठे ते ठेवले मला सांगा ना. गोठ्यात जा. नाही खिडकी बघ खिडकीत ठेवले. हा बरं चालतं. तू काय आता कसं तू जा म्हणजे अजून त्यांची कळवून होऊन दे कुत्र्या आणि अगं काय महिने बरं महिने. आता मला आहे ना काय झालं माहिती का लय भूक लागली. चला आता मला बी द्या ते लावायला. ना सांगताच आज हे कळे मला कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला. ही भीती कशाची कुणाला, आता भीती कुणाची कशाला. हे अरे वा आज गाडा लईच खुश दिसतोय. असंच गुणगुणावं म्हणलं जरा. काय म्हणताय मग बायको शेठ? काय शेठ म्हणजे आदर आदर. तुम्ही मला कधीपासून आदर करायला लागला? अगं तुला माहिती नाही माझं लय प्रेम आहे तुझ्यात. आता तूच मला सांग काल मला तू काय म्हंटली इथं मला असं थोडस ते काळ झाले काय काय झालंय म्हणली होती का नाही? हा म्हणली होती. म्हणली होती ना. त्याच्यासाठी मी काय आणलं माहिती का? आता काय दिवं लावलं ते बघ तसं नको ना म्हणू. मग काय तुमच्याकडनं काय अपेक्षाच नाही मला तर. फेअर अँड ग्लो जेम्स बॉटलर. काय काय हे क्वांटम डिकॉक्ट मम. काय अरे म्हणजे ते मॅडम मला तिकडच्या सांगत होत्या हे तोंडाला जर लावलं ना असं गोर होतंय असं गोर होतंय. अँडर रसेलची आई. काय बोलतोय माणूस काय कळना. कशाची बाटली उचलून घेऊन आलाय काय माहिती. अगं तसं नाही. मग तुला माहिती का ऐश्वर्या एवढी गोरी आणि जवान का दिसते माहिती का? याच्यामुळं ह्या डाबड्यामुळं. होय डाबड्यामुळं नाही. डबडं नाही हे साधं सुद्धा. मग तुला आतली गोष्ट सांगतो हे लावलं ना माणूस म्हातारा नाही होत.
आता काय म्हातारी दिसायला लागली का मी तुम्हाला होय वा? अगं बायको तू हे लावलं ना तू 100 वर्ष झाली तरी तू म्हातारी नाही दिसणार. आता मला सांग हे बघ हा माधुरी दीक्षित दिसते का म्हातारी? नाही आवलं. वय किती तिचं वय किती? हा तो अमिताभ बच्चन. कोण? 55. अरे काय तो अमिताभ बच्चन आज पण. अहो अमिताभ बच्चन म्हणायचंय का तुम्हाला? तेच बोललं ना मी पण चुकीचं काय बोलतोय. तो पण हेच लावतो दाढीच्या आतून. हा ते तर जाऊ दे. आपला गावातला तो अण्णा ते टोकलं नको म्हणू त्याला. त्याचं वय किती असेल सांग बरं? असेल बाय 50च्या पुढं. 50 नाही 69 वर्षाचा आहे ते म्हातार. आणि एवढं जवान दिसतंय. याने आंघोळ करताय रोज सकाळी. अगो बया लईच पॉवरफुल दिसतोय बाई. बर थांबा मी बघतेच कसं दिसत. लाव तू पण. मी आलेच लगेच. थांबा जरा आलेच मी लगेच. बया कुठं देव पावला आणि नवरा घेऊन आलाय. काय का म्हणू ना एवढं असं ती हिरोईनी पण हे होत्यात. परत अजून अण्णा अमिताभ बच्चन अयो ऐश्वर्या रॉय. सारखी करू नको. नाही 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 व्यवस्थितच लावते. आली बाई मी घेऊन. थांबा थांबा मी बघतेच आता कशी लावते. मग काय तर आता फक्त ना बोलू नको 10 मिनिटं. 10 मिनिटं आता बोलू नको. ठीक आहे मी बघते जरा आतलं. हा आणि बया एवढी गोरी तर दिस फक्त गोरी वागी बस दुसरं काय गावात निघालंय बायको. एक काम कर 10 मिनिटं झाले 2 टाक. बर आव ही निघा नाही की. एक काम कर साबणीने धु. आव साबणाने बी निघा नाही. साबणीने बी निघा ना. मग एक काम कर विम जेलचे 2 थेंब घे आणि धु. सोनीमुखी शक्ती. आव त्यानं बी निघा नाही. त्याने बी निघा ना. आईला मग एक काम कर हार्पिक घे आणि 20 मिनिटं तोंडाला लाव आणि सगळं त्याच्या मारसाठी घाल. अगं बाई त्यानं बी आवा नाही त्यानं निघा ना. तुम्ही काय करू ही निघा नाही. तुम्ही नेमकं काय आणलं हे असलं. आवा मी अशी जर गेली ना तर उद्या गावात सगळी लोक म्हणतली की सदाच्या बायकोनं तोंड काळं केलं. यात्रा जत्रा पारावरती रोज कुटाणा होतो. गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो. यात्रा जत्रा पारावरती रोज कुटाणा होतो. गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो. तालुक्याचा नेता गल्लीत अरे तालुक्याचा नेता गल्लीत लावून देतो लढी. चांदा चौकडी चांदा चौकडी.